गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 19 समास 4 सदैव लक्षण निरूपण। श्रीराम मागा बोलले करंट लक्षण ते विवेके सांडावे संपूर्ण। आता ऐका सदैव लक्षण परम सौख्यदायक। उपतत गुण शरीरी परोपकारी नाना परी। आवडे सर्वांचे अंतरी सर्व काळ। कोणासे मनोगत तोडीना भल्यांची संगती सोडीना। सदैव लक्षण अनुमाना आणून ठेवी। नाना उत्तम गुण सत्पात्र तेची मनुष्य जग मित्र। प्रगट कीर्ती स्वतंत्र पराधीन नाही। तो परोपकार करितांची गेला पाहिजे तो ज्याला त्याला। मग काय उणे तयाला भूमंडळी। सकळांसी नम्र बोलणे मनोगत राखोन चालणे। अखंड कोणी एकाचे उणे पडोची निधी। दुसऱ्याच्या दुःखे दुखवे दुसऱ्याच्या सुखे सुखावे। आवघेची सुखी असावे ऐसी वासना। पुंडलिक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव। अनंत श्री श्री जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून इथं संत संघासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक गुरुबंधू आणि गुरुभगिनी या सर्वांनाच सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोध या ग्रंथातील दशक 19 समास 4 यामध्ये सदैव लक्षण या समासाच्या माध्यमातून आपल्यामध्ये देवासमान किंवा आपण देवासमान सर्वगुणसंपन्न कसं व्हावं याविषयीचं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे। बघा, मागील समासामध्ये आपण गुरुमौलींच्या मुखातून करंट लक्षण म्हणजे जे अवगुण आहेत आपल्यामध्ये याच्याविषयी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि म्हणूनच समर्थ सांगतात की हे जे आपल्यामध्ये असणारे जे काही अवगुण आहेत ह्या अवगुणांचा अतिशय जाणीवपूर्वक प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्याग करावा आणि जाणीवपूर्वक काय करायचे तर सद्गुणांचे विकास करायचा। आणि हा सद्गुणांचा विकास करत असतानाच काय होतं तर आपल्यामध्येला जो सद्गुण असतो तो वाढीस लागतो आणि आपण मग सत्पुरुष होणे हे कदापि म्हणजे अशक्य नाही आहे आणि ह्याच्यामध्ये तिळमात्रसुद्धा शंका नाही।
आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाल्याकोळी. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, हा वाल्याकोळी अत्यंत पापी होता. तो चोरी करायचा, दरोडे घालायचा, खून करायचा, लुटालूट करायचा, हे सगळे अवगुण त्याच्यामध्ये होते. परंतु त्याच्या पूर्वसंचिताप्रमाणे ज्या वेळेला महर्षी नारदमुनी त्यांच्या सहवासात आले आणि महर्षी नारदांना सुद्धा त्यांनी सवयीप्रमाणे सांगितले की तुझ्याजवळ जे काही असेल ते दे, नाही तर मरणाला तयार हो. परंतु सद्गुरू जे असतात समर्थ, ते काय असतात तर संत हे निर्भय असतात, निरीच्छ असतात, निर्विकारी असतात. आणि म्हणूनच त्या नारदमुनींनी त्यांना विचारलं की अरे हे सगळं काही करतोस, हे कोणासाठी करतोस? हे पाप जे करायला लागलं हे कोणासाठी करतोस? त्यावेळेला तो म्हणतो कोणासाठी म्हणजे काय? माझं घरदार आहे, आई वडील आहेत, मुलं बाळ आहेत, हे सगळ्यांचा प्रपंच चालवतं आणि त्याच्यासाठीच मला हे पाहिजे. तर ठीक आहे म्हणाले, एवढं एक विचार की तू ज्यांच्यासाठी हे करतोयस ना ते तुझ्या ह्या पापामध्ये सहभागी होणार आहेत का? आणि मग आजपर्यंत ह्या वाल्याकोळ्याला असं ठामपणानं विचारणारं कोणीही भेटलेलं नव्हतं. आणि म्हणून तो थोडासा घाबरला आणि नारदमुनींना सांगितलं की इथंच तू थांब, मी परत घरी जाऊन विचारून येतो की खरंच ते माझ्या पापामध्ये सहभागी होणार आहेत का नाही. आणि तो घरी जातो. घरी जाऊन आपले आई वडील, बायको, मुलं सगळ्यांना विचारतो की मी जे तुमच्यासाठी हे कमावते, जे अनितीनं, अन्यायानं, अत्याचारानं जे कमावते आणि तुमचं जे भरणपोषण करतो आहे ह्याच्यामध्ये तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी होणार आहात का? त्यावेळेला त्या सर्वांनी आपल्या कानावरती हात ठेवले आणि म्हणाले नाही. त्यावेळेला हे विचारतात की असं का बरं, मी सगळं तुमच्यासाठीच करतो आहे ना. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं की आमचं सांभाळ करणं, आमचं पालनपोषण करणं हा तुझा धर्म आहे, हा तुझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य तू कशाप्रकारे पार पडतो ह्याच्याचे आमचं काहीही कर्तव्य नाही. आणि म्हणून आम्ही कोणीही तुझ्या पापामध्ये सहभागी होणार नाही. आणि त्यावेळेला त्या वाल्याकोळ्याचे जे डोळे असतात ते खाडकन उघडले आणि तो धावत धावत नारदमुनींच्या पाशाला, नारदमुनींच्या संपर्कात होत. त्याच्यामध्ये सदलक्षण आहेत. पुढे सांगा, वेळ जातो. संपर्कात आले आणि त्यांनी त्यांच्या सांगितले त्याप्रमाणे आपल्या अवगुणांचा त्याग केला. आणि ते पुन्हा वाल्याचे वाल्मिकी झाले आणि प्रभू रामचंद्र जन्माला येण्यापूर्वी 1000 वर्ष अगोदर त्यांनी रामायण महाकाव्य लिहिलेले आहे. भाविक सांगण्याचं तात्पर्य काय की त्यांचे जे अवगुण होते ह्या अवगुणांचा त्याग केल्यामुळे ते सत्पुरुष बनले. तर समर्थांनी ह्या सत्पुरुषाला उत्तम पुरुष म्हटले आणि भाग्यवंत सुद्धा म्हटले. मग भाग्यवंत म्हटलं की भाग्यवंतांची लक्षणे काय? तर सर्वसामान्यपणे आपल्या लक्षात येतं की भाग्यवंत म्हणजे कोण? तर जो ऐश्वर संपन्न आहे, मोठा मुत्सदी आहे किंवा मोठा वक्ता आहे, मोठा चतुर आहे, बुद्धिमान आहे, ह्याला आपण सर्वसामान्यपणानं भाग्यवंत समजत असतो. परंतु समर्थांच्या मते असा भाग्यवंत नाही. तर जो गोड भाषा वापरून सर्वांचं हृदय जिंकून सर्वांवरती प्रेम करून आपापसामध्ये प्रेम आठवतो आणि समाज जीवन जो संघटित ठेवायला मदत करतो तोच खरा भाग्यवान असतो. तो जो दुसऱ्याच्या दुःखाने दुखावतो, जो दुसऱ्याच्या सुखाने सुखावतो, जो अनेकांना सन्मार्गाला लावतो, ह्यालाच खऱ्या अर्थानं भाग्यवान म्हटलेलं आहे. आणि अशा भाग्यवान सत्पुरुषांची लक्षणं सांगताना समर्थ म्हणतात की असा भाग्यवान सत्पुरुष कसा असतो, त्याच्या अंगी कोणते गुण असावे? तर त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची भाषा मृदू आणि मधुर असायला हवी. बघा, आपली भाषा जी आहे ही भाषा म्हणजे एक दुधारी शस्त्र आहे. त्याचा जर आपण योग्य वापर केला तर ते योग्य कार्य करत असतं आणि त्याचा जर अयोग्य वापर केला तर आपल्याजवळ कोणीसुद्धा फिरकणार नाही. आणि म्हणूनच आपल्या गुरुमौलींनी जी आपल्याला पहिली शिकवण दिली ती म्हणजे बोलणार असाल तर विनम्र बोला. बघा, ह्या विनम्र बोलण्यानंच आज आपला जो संप्रदाय हा संप्रदाय भारताच्या सीमा ओलांडून आज परदेशामध्ये सुद्धा गेलेला आहे. हे कशाचं प्रतीक आहे? तर जगद्गुरू माऊली ह्या अतिशय प्रेमानं बोलतात, गोड भाषा बोलतात आणि सगळ्यांना त्यांनी आपल्यामध्ये सामावून घेतले, सगळ्यांचे दोष त्यांनी पोटात घातलेले आहेत. आणि म्हणूनच हा संप्रदाय अतिशय थोड्या कालावधीमध्ये बाहेर गेले. त्याच्या पुढे जाऊन समर्थ सांगतात की कोणाचंही अंतःकरण दुखावलं जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची. का तर प्रत्येकाच्या अंतरे आम्ही अंतरात्मा हा वास करत असतो. आणि ज्या वेळेला आपण मनानं ज्यावेळेला आपण त्यांना बोलत असतो, एखादं वाईट बोललं तर त्याच्या अंतःकरणाला लागलं जातं आणि अर्थातच त्या अंतरात्मा दुखावला जातो. आणि म्हणूनच आपण अंतरात्मा दुखावला जाणार नाही याची आपण काळजी करायची. आणि त्याच्यासाठीच मौलीने आपल्याला एक शिकवण दिलेली आहे, ती म्हणजे स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. त्याच्यापुढे जाऊन समर्थ सांगतात की मनापासून आपल्याकडे विनम्रता असायला हवी, लीनता असायला हवी. कारण महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती असं म्हटलं जातं. कारण अहंकारानं काय होतं तर कार्याचा नाश होतो. लीनता, नम्रता ज्याच्या अंगी असते तो महापुरुष होतो, सत्पुरुष होत असतो. आणि म्हणूनच इथे एक छोटासा दृष्टांत द्यावासा वाटतो की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचा शोध घ्यायला मारुतीरायाला पाठवलेलं असतं, त्यावेळेला मारुतीराय हा समुद्र उल्लंघन करतो आणि लंकेमध्ये जातो. लंकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी सीतेचा शोध लावला
आणि सीतेचा शोध लावल्यानंतर जे गुरूंचं कार्य असतं की गुरूंचं कार्य करण्यासाठी तिथलं बलाबल काय आहे, रावणाचं सैन्य किती आहे, ते किती पराक्रमी आहेत, की ते किती बलशाली आहे, त्याचा शस्त्रसाठा किती आहे, हे तपासून पाहण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं तर तिथं अशोकवन असतं, त्या अशोकवनाचा त्यांनी विध्वंस मांडला. आणि विध्वंस मांडल्यानंतर त्यांनी त्या अक्षयकुमाराचा नाश केला. त्याच्यानंतर बऱ्याच राक्षसांचा त्यांनी वध केला आणि शेवटी इंद्रजिताच्या ब्रह्मपाशामध्ये ते बद्ध होऊन ते रावणाच्या सभामेमध्ये उपस्थित झाले. आणि तिथं आल्यानंतर रावणाने त्यांच्या पुच्छाला अग्नी लावली आणि संपूर्ण त्यांनी ते लंका दहन केलेलं आहे. हे एवढं झाल्यानंतर कामगिरी पूर्ण झाली, तिथलं बलाबल जाणून घेतलं आणि परत ज्या वेळेला मारुतीराय निघाले त्यावेळेला त्यांच्यासमोर एक प्रश्न पडलेला होता. जर समजा मी आता परत गेलो आणि प्रभू रामचंद्रांनी मला विचारलं की बाबा तिथं तू काय काय केलंस, तर मी माझ्या स्वमुखानं माझी कीर्ती किंवा माझे जे काय आता जे केलेलं कार्य आहे हे कार्य कसं सांगा बरं. कारण स्वमुखानं जो कीर्ती स्वतःची वर्णन करतो त्याचा तिथं कार्याचा नाश होत असतो, त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होत असतो. आणि म्हणून त्यांनी एक युक्ती केली की ब्रह्मदेवांकडे गेल्या आणि ब्रह्मदेवांना सांगितलं की आजपर्यंत जे काही इथं आल्यापासून ते आजपर्यंत जे काही कथाभाग झालेला आहे, जे काही घटना घडलेल्या आहे ते तुम्ही पत्ररूपानं लिहून द्या. आणि त्याप्रमाणे पत्ररूपानं ब्रह्मदेवाने लिहून दिलं. आणि ते पत्र घेऊन ते मारुतीराय पुन्हा ज्यावेळेस समुद्र उल्लंघन करून परत आले त्यावेळेला त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी ते ठेवलं. आणि प्रभू रामचंद्रांनी विचारलं की बाबा तू तिथं काय काय केलास, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ह्या पत्रामध्ये सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे जी लीनता आहे ही लीनता आपल्या अंगी यायला पाहिजे. आणि म्हणूनच जो मारुतीराय होता हा महान सत्पुरुष झालेला आहे. भाविक जगद्गुरू श्रीसुद्धा आज अशाच प्रकारे आपल्यामध्ये लीनता, नम्रता आणि हे जे आहे हे सगळे गुण आपल्यामध्ये पेरतात. परंतु आज ज्या वेळेला आपण एखाद्या पदावरती विराजमान होत असतो त्यावेळेला मी किती मोठं कार्य केलं हे आपण जगाला ओढून सांगत असतो आणि तिथंच आपण काय करतो तर फसलं जातो. ही एक सद्गुरू परीक्षा असते. गुरुनी आपल्याला सद्गुरू सेवा करण्यासाठी दिलेली संधी असते. ह्या संधीचा आपण पुरेपूर उपयोग करायचा आहे. परंतु त्याच्यामध्ये अभिमान जो असतो, गर्व असतो, ताठा असतो, हा सगळा सोडून द्यायचा आहे. आपल्या लीनत आली पाहिजे, नम्रता आली पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरू श्रींनी हे आपल्याला शिकवण दिलेले. भाविको पुढे जाऊन समर्थ सांगतात की दुसऱ्यांचं निस्वार्थीपणाने जो दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो, जो परोपकार करतो तोच खरा सत्पुरुष समजावा. भाविको त्याच्याही पुढे जाऊन समर्थाने सांगितलेलं आहे की जोच्या अंगी दया, क्षमा, शांती हे इत्यादी गुण असावेत. कारण दया, क्षमा, शांती ह्यांनी काय होते तर जिथं असतात तिथंही देवांची वस्ती असते. आणि म्हणूनच आपल्यामध्ये हा जो क्षमा आहे हा क्षमाचा गुणधर्म असायला हवं. कारण जो क्षमा करतो तो मोठ्या मनाचा असतो. कारण दुसऱ्याला किती जरी समजा त्रास दिला तरीसुद्धा तो ज्या वेळेला मोठ्या मनानं क्षमा करतो त्यावेळेला त्याचं हे समाजामध्ये मान सन्मान होत असतो. आणि याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे संत एकनाथ महाराज. हे संत एकनाथ महाराज ज्या वेळेला गोदावरीच्या स्नानासाठी गेले आणि स्नान करून परत येत असताना त्यांच्यावरती एका यवनानं पाण खाऊन थुंकला. आता क्षणभर कल्पना करायची की आपण जर त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतं. आपण लगेच प्रतिक्रिया व्यक्त केलेली असते. परंतु संत एकनाथ महाराजांनी काहीही बोलले नाहीत आणि ते शांतपणानं त्या गोदावरीच्या पवित्र तीर्थामध्ये उतरले आणि पुन्हा आंघोळ करून वरती आले. तर पुन्हा तोच प्रकार घडला. असं 1-2 वेळेला नाही तर तब्बल 108 वेळेला हा प्रकार घडला. आणि तितक्याच वेळेला शांतपणानं एकनाथ महाराज हे गोदावरीच्या पवित्र तीर्थामध्ये उतरले आणि आंघोळ करून परत आले. त्यावेळेला तो जो यवन असतो ह्या यवनाला आपली चूक कळली गेली होती. त्याला पूर्ण पश्चाताप झाला होता आणि तो एकनाथ महाराजांच्या चरणावरती लोटांगण घेतला आणि त्यांनी सांगितलं की महाराज आपण खरोखरच संत आहात, महात्मे आहात. कारण माझ्या हातून मी अजाणतेपणानं, माझ्या मूर्खपणानं मी आपल्याला त्रास देण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आपण आपली जी शांत वृत्ती ही होती ही तुम्ही कधीही सोडला नाही. त्यावेळेला समर्थ म्हणतात की अरे खरोखर मी तुझा आभार मानायला हवं. कारण जर समजा मी आज म्हटलं असतं की 108 वेळेला या गोदावरीच्या पवित्र तीर्थामध्ये स्नान करायचं तर तो माझा संकल्प पुरा झाला नसता. केवळ आणि केवळ हा तुझ्यामुळं आज माझा हा संकल्प पूर्ण झालेला आहे आणि याचं सर्व श्रेय हे तुला. अशा प्रकारे जे संत असतात हे संत क्षमाशील वृत्तीचे असतात. त्यांच्याकडे नेहमी शांती असते. आज जगद्गुरू माऊलीसुद्धा एवढ्या व्यस्त दिनचर्येमध्ये असतात तरीसुद्धा कधीही थकलेल्या, भागलेल्या किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती कधीही रागीट भाव दिसत नाही. ते नेहमी हसत खेळत असतात. का तर सद्गुरू आहेत, ते संत आहेत आणि अशा भाग्यवान सत्पुरुषांच्याच चेहऱ्यावरती हे आनंद असतं. आणि म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग. ज्या आनंदामध्येच आहेत त्यांच्या ज्यांचा साठाच आहे आनंदामध्ये किंवा ज्यांचा जिव्हाळा आहे हा आनंदात आहे आणि म्हणूनच त्यांच्या मुखातून नेहमी आणि आनंदाने आनंदच मिळत असतो. आणि म्हणूनच अशा सत्पुरुषांच्या सहवासात येऊन आपण सुद्धा अशा सद्गुणांची ज्या वेळेला वाढ करून घेतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक होत असतं. आपल्या जीवनाचं सार्थक कसं करावं या संदर्भामध्ये दासबोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारे समर्थ रामदास स्वामी आपल्याला समजावून सांगतात. आजचा समाजसुद्धा
सदेव लक्षण, तुम्ही देव कसे व्हाल. मागच्या समासामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही भाग्यहीन होऊ नका, आणि ह्या समासामध्ये आपल्याला सांगतात तुम्ही भाग्यवान कसे व्हाल. म्हणजे सदैव म्हणजे हा जो देह आहे, हा देव बनू शकतो, पण देव बनण्यासाठी त्याच्यामध्ये 7 लक्षणांची आवश्यकता असते, आणि ती लक्षणं आपण आपल्यामध्ये आणली पाहिजे. त्यातलं पहिलं लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे की आपली भाषा अत्यंत मृदू असली पाहिजे. म्हणजे आपल्या शब्दानं कोणीही कधी दुखावता कामा नये. आपल्या शब्दामुळे लोक आपल्याकडे प्रेरित झाले पाहिजे, आकर्षित झाले पाहिजेत. अशा प्रकारे आपण शब्द वापरावेत. आपल्याला तोंड देवानं दिलं आहे, ते कसं वापरायच्यासाठी बुद्धी पण दिलेली आहे ना, त्या बुद्धीचा वापर करायचा. नाहीतर गंधमाधव ऋषींसारखी आपली स्थिती होईल. गंधमाधव ऋषींची गोष्ट आपल्याला माहिती आहे, सोन्याचं तोंड असतं आणि बाकीचं संपूर्ण शरीर त्यांचं डुकराचं असतं, आणि तोंडातून दुर्गंधी येते. त्यामुळे तो का प्रकार झाला हे दाखवण्यासाठी भीमाला पाठवलं होतं भगवान कृष्णानं त्यांच्याकडे. तेव्हा हे जे आपल्याला देवानं तोंड दिलेलं आहे, ते जितकं आपण चांगलं वापरू तेवढं आपली उन्नतीसुद्धा होईल, आपल्या आईवडिलांचं पण नाव मोठं होईल, आपले घरंदाज संस्कार आहेत हेही कळेल, आपल्या गुरूंचंही नाव मोठं होईल. म्हणून हे जे तोंड आहे ते नेहमी चांगलं वापरलं पाहिजे, कारण गेलेली तोंडातून सुटलेली गोळी परत घेता येणार नाही, आणि त्याने झालेली जखम कधीच निघून जात नाही. एकच गोष्ट नडली, आंधळ्याचा पुत्र, केवढं महाभारत झालं. द्रौपदीकडून चुकून तो शब्द गेला, परंतु संपूर्ण महाभारत एका शब्दामुळे घडलं. मला आंधळा म्हणालीस का, आणि आंधळ्याचा पुत्र म्हणालीस का आंधळा. म्हणून सर्वांनी विनम्र बोललं पाहिजे. ह्यासाठी मी शिकवण दिलेली आहे की बोलणार असाल तर विनम्र बोला. आजपासून आपण ठरवूया ना की नाही, मी कुणाला चुकूनसुद्धा लागेल अशा प्रकारे बोलणार नाही. मृदू म्हणजे हळू नव्हे, की ज्याच्यामध्ये प्रासादिक प्रकार असेल, ती वाणी रसाळ असेल, ऐकायला सुखद असेल, त्याच्यामुळे हट होणार नाही अशा प्रकारे बोलणं. नाही तर काही जण उद्यापासून एकदम हळू, अरे काय झालं, का असं का बोलतो, म्हणजे काय कळलं का, स्वामींनी सांगितलं हळू बोल म्हणून मी हळू बोलतो, असं करू नका. तर मृदू याचा अर्थ दुसऱ्याला कधी लागेल अशा पद्धतीनं बोलायचं नाही. म्हणजे समजून सांगताना सुद्धा अतिशय मृदू भाषेत सांगता येतं, चांगल्या भाषेत सांगता येतं, अशा प्रकारे बोलावं. दुसरं लक्षण त्या माणसामध्ये असलं पाहिजे, कुणाचंही अंतःकरण दुखवलं जाणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे आपल्या कृतीनं, मग बोलण्यानं असेल, वागण्यानं असेल, पाहण्यानं असेल. कधी कधी असं होतं ना, माझ्याकडे तो असंच का पाहिलं त्याने, म्हणून बघणं पण आपलं, बोलणं, प्रत्येक कृती जी आहे या कृती इतक्या सांभाळल्या पाहिजेत आपण की समोरच्या व्यक्तीला आपल्यामुळे वाईट वाटेल, त्याचं अंतःकरण दुखवलं जाणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. मागच्या आठवड्याच्या संत संघामध्ये मी सांगितलं होतं की संत हे आईची भूमिका करतात. त्यामध्ये परत आठवण करून देतात. बघा राजा, हे असं वागायचं, लक्षात घे, पेपर आला की काय करायचं, सगळे प्रश्न मी कानिफ महाराजांना सांगायचो की पहिला पेपर सगळा वाचायचा आणि शांत डोक्यानं विचार करायचा की ह्याच्यातले मला परफेक्ट उत्तरं माहिती असणारे प्रश्न कोणते, तर अमुक, मग ते पहिले सोडवायचे. ते सोडवून झाले की मग विचार करायचा की आता मला जे येत नव्हते त्याच्यावर विचार करायचा. म्हणजे येत नाही त्याच्यावर जो विचार खर्च करून, वेळ खर्च करून टाकतो आणि मग लिहायला वेळ कमी मिळतो ना, तो नाही करायचा. अशा प्रकारे वेळ वाचवायचा आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे. हे जसं वडील या नात्यानं मी कानिफ महाराजांना सांगत होतो, तसंच आजसुद्धा आई या नात्यानं, गुरु या नात्यानं मी तुम्हाला सांगेन की बघ लेकरा, तू फार चांगला झालेला आहेस, म्हणजे तुझा हा जो देह आहे, ह्या देहाचं सार्थक होऊ शकणार. पण लक्षात ठेव राजा, काय करायचं, कुणाला दुखवायचं नाही, कुणाला बोलायचं नाही अशा प्रकारचं की त्याच्या मनाला वाईट वाटेल, त्याच्या अंतःकरणाला काहीतरी लागेल, अशा प्रकारे वागू नकोस. तिसरा प्रकार नम्रता पाहिजे, लीनता पाहिजे. पण ती सत्यनारायणाची पूजेची गोष्ट माहिती आहे ना, तसलं करू नका. नम्रता
नाही तर काही जण एकदम स्वामींच्या समोर आले की 180 डिग्रीमध्ये वागतात, एकदम झुकायचं कमरेमध्ये. आणि नंतर समोरचा असला 90, हा इथंच राहणार आहे घमेंड. पण हे घमेंडी इथंच राहणार आहे. ओरिजिनल लीनता आली पाहिजे आपल्यामध्ये, ओरिजिनल नम्रता आली पाहिजे. कारण हा नम्रता देवाचा गुण आहे. बघा ना, झाड जे असतं ना, ह्या झाडाला फळं लागले की कुठली बघितली का, त्या झाडाच्या फळं लागलेली फांदी अशी ताट झालेली दिसते का बघा. ती अशी असेल तर उलट अशी वागते, झुकतात ती. प्युअर सोनं जे आहे ते प्युअर सोनं असं हातानं तुम्हाला पाहिजे तसा आकार देऊ शकता. म्हणून त्याच्यात तांबं घातलं की मग वाकत नाही अजिबात. चांदी त्याच्यासाठीच घालावी लागते. तेव्हा आपल्यामध्ये ओरिजिनल लीनता पाहिजे, ओरिजिनल नम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. मग ढोंग नाही होत. नाही तर अमुक ठिकाणी किती लीन आणि किती विनम्राने हात जोडून विनंतीने प्रार्थना करतो, आणि अमुक ठिकाणी आता हाच माणूस अरे इतका उर्मट. हे असं ढोंग का दिसतं? कारण आतून आपण केलं पाहिजे, समोर समोर नाही केलं पाहिजे. फक्त स्वामी आले की स्वामींच्या समोर लीन व्हायचं, विनम्र व्हायचं, की आणखीन कोणतरी विशिष्ट व्यक्ती आले की लीन व्हायचं, आणि इतर वेळी उर्मटपणा. हे इथंच राहणार आहे सगळं. ही घमेंड इथंच राहणार आहे. अलेक्झांडर काहीच घेऊन गेला नाही ना, माहिती आहे ना. त्यामुळे ते हाताची बोटं त्यानं सांगितले ती उघडी ठेवा म्हणून. का बांधू नका माझी प्रेतयात्रा चांगली, लोकांना कळू द्या की हा हात हलवत आला आणि हात हलवत गेला, घेऊन काहीच नाही गेलं. तेव्हा समर्थ रामदास स्वामी सांगतात की मुलांनो, लेकरांनो, आज इतके दिवस आपण हा दासबोध ऐकलेला आहे, आपल्याला प्रचंड ज्ञान झालं आहे, आपण आता विद्वान झालेलो आहोत, सशक्त झालो आहे, सक्षम झालो आहे. त्यामुळे आता लक्षात घ्या, हा टाटा विमान इथे सोडला पाहिजे. म्हणून ओरिजिनल तुम्ही एखादं तळं बांधलं, त्या तळ्यामध्ये बाहेरून पाणी सोडलं, त्याला काय अर्थ नाही. ओरिजिनल झरा पाहिजे ना. तसं ओरिजिनलपणा आपल्यामध्ये येण्यासाठी लीनता ही आणा. मी कोणी नाही असं स्वतःला समजा, म्हणजे लीनता येईल, विनम्रता येईल. आणि जे जे काय आहे ते ईश्वराने दिले, ते माझ्या गुरूंनी दिलेलं आहे, असं जर समजलेत आपण तर कधी घमेंड येत नाही. काही जण बघा, एखादे पद मिळालं की इतकी घमेंड येते, इतकी घमेंड येते. माहिती नाही तुला कोण मी आहे तो, ती नको. कोण आहात तुम्ही ती चांगलीच गोष्ट आहे. लोकांनी तुम्हाला मान सन्मान दिला पाहिजे. मग मान सन्मान देण्यासाठी विनम्र राहा ना. लोक बघा मला कसं बोलतात, मग जर तुमच्या गुरुंना बोलतात तर तुम्ही का नाही ते घेतलं पाहिजे, तुम्हीही घेतलं पाहिजे. तुमच्यापैकी बी बरेच जणांना लोक म्हणतात हा स्वामींचा शिष्य फार चांगला आहे. मला कसं म्हणतात, स्वामी किती स्पीडमध्ये जात असले तरीसुद्धा आम्हाला बघितलं की कार 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 गाडीचा ब्रेक लागणार आणि गाडी थांबणार म्हणजे थांबणार. पुढे गाडी थांबायला गेली असली तरी स्वामी मागे येणार चालत आणि आपल्याबरोबर हसणार, काहीतरी बोलणार, वेळ अजिबात नसतं तर हात तरी दाखवणार आणि जाणार. जगद्गुरू आहेत म्हणून घमेंडीत नाही हो. एवढे साधू संत सगळे येतात, समोर भेटतात स्वामींना, स्वामींचं दर्शन घेतात, पण किती स्वामींकडे लीनता असते, ती ओरिजिनल आहे. म्हणून कुठंही ते उघडं पडत नाही आपण. त्यामुळे ही लीनता, ही विनम्रता आपल्या अंगी आपण सर्वांनी आणली पाहिजे. त्यानंतर पुढचं सांगितलं आहे, परोपकारासाठी देह झिजवायचा. माझा जन्मच परोपकारासाठी आहे, उपकारासाठी नाही. उपकार आणि परोपकार एकच कृती आहे. फक्त लक्षात ठेवलं की उपकार होतं आणि लक्षातून विसरून गेलो. एखादी गोष्ट एखाद्याच्या मदतीसाठी केली आपण की त्याच्या पुढची जी गोष्ट असते तेवढी पाळायची, म्हणजे तो परोपकार होतो. म्हणजे दुसऱ्याच्या मदतीला धावायचंच, हे लक्षात ठेवायचं. का? आपण माणूस आहोत म्हणून. आपल्यातली माणुसकी दिसलीच पाहिजे, तरच आपल्याला माणूस म्हणण्यात काय अर्थ आहे. म्हणून दुसऱ्याच्या मदतीला धावायचं म्हणजे धावायचंच, पण मदतीला धावलो की विसरून जायचं. म्हणजे त्याला मदत केली की त्याच्याकडून थँक्यू बिंक्यू काय म्हणून घ्यायचं नाही आणि विसरून जायचं पूर्णपणे. मी ह्याला मदत केली हे विसरलात की परोपकार झाला. आणि लक्षात ठेवलं ह्याला मी मदत केलं आहे, कधीतरी ह्याचा उपयोग मी करून घेईन कुठल्या तरी एका कामासाठी, म्हणजे ते उपकार झाले. गोष्ट एकच आहे, फक्त थोडासा जर आपल्याला चेंज केला तर ती परोपकारार्थ गोष्ट होईल. हा देह दुसऱ्यासाठी झिजवायचा. चंदन देवासाठी झिजतं म्हणून त्याला स्थान हे त्याच्या देवघरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये चंदनाला स्थान असतं.
बाकीच्यांना स्थान नाही. तुळस म्हणून तर देवाच्या पायावर असते ना, देवाला ती शीतलता देते, म्हणून ती तुळस देवाच्या चरणावर वाहिली जाते. तशा प्रकारे आपण आपला देह जो आहे हा परोपकारासाठी झिजवला पाहिजे. फळाची अपेक्षा करायची नाही. तेच गीतेमध्ये सांगितलं, भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगितलं की कर्म करणं एवढंच आपलं काम आहे, फळाची अपेक्षा धरणं हे आपलं उद्दिष्ट असता कामा नये. मग आपोआपच आपल्या हातून जे घडतं ते पुण्य होतं. म्हणून परोपकारासाठी देह झिजवला पाहिजे. आपण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत विचार केला पाहिजे. झोपेपर्यंत जे जे काय कर्म केलं त्या कर्माचं चिंतन करून विचार केला पाहिजे मनाला, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतरांसाठी काय जगलो. नाही जगलो ना, बायकोचं पोट भरण्यासाठी नोकरी केली, ती बायकोसाठी केलेस, तुझ्या संसारासाठी केलेस. इतरांसाठी काय केलंस? तर इतरांसाठी काय नाही केलं. मग आजचा दिवस फुकट गेला आहे. इतरांसाठी जगलं पाहिजे, समाज सुखी झाला पाहिजे, जग सुखी झालं पाहिजे, विश्व सुखी झालं पाहिजे, अशी सतत तगमग असली पाहिजे. मग तुम्ही कुठल्या कुठे निघून जाता, जगच तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात करतं. याचा अर्थ तुमचा प्रपंच सोडा असं नाही, पण दिवसभर जो स्वतःसाठी प्रपंच चालू असतो तोच प्रपंच करत असताना त्यातलं काही वेळ तरी समाजासाठी दिला पाहिजे, ज्याच्यामुळे समाजाचं कल्याण होईल. मग तुमच्याकडे बौद्धिक असेल तर बौद्धिक ज्ञान समाजाला द्या, तुम्हाला शारीरिक मदत करता असेल शारीरिक मदत करा, आर्थिक मदत करता असेल तर आर्थिक मदत करा, भावनिक मदत करता असेल तर भावनिक मदत करा. जिथे जिथे जे जे देऊ शकता ते द्या आणि विसरा, लक्षात ठेवू नका. मग आत्मज्ञानाच्या जवळ जाणार आपण. लक्षात घ्या, आपण देव होणार. लोक म्हणणार अरे देव माणूस आहे तो. आत्मज्ञान मिळालं की माणूस शब्द निघून जाणार आणि देवच राहणार. त्यानंतर अतिनिस्पृह असतो तो माणूस. म्हणजे कसा की काहीच नाही, म्हणजे मदत करणंसुद्धा काय मेहरबानी नाही करत, माझं काम करतोय असं समजणार. म्हणजे एखादी आपण मदत करतो, आता आपण माधुकरी मागतो, धर्मक्षेत्र मासिकाचं काम करतो, संत संघ चालवतो, संप्रदायाला संघटित ठेवतो, दुसऱ्याचं वाईट होणार नाही यासाठी त्याला भक्ती मार्गाला लावतो, त्याला व्यसनमुक्तीसाठी आणतो, साधक दीक्षेसाठी आणतो, अनुग्रहासाठी आणतो, प्रवचन दर्शन सोहळे आयोजित करतो, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवतो. हे जे तुम्ही करता हे अतिनिस्पृहतेचं लक्षण आहे. त्याच्यात इच्छा काय असते की स्वामींचं दर्शन त्याला झालं पाहिजे. अतिनिस्पृह व्यक्ती अशीच असली पाहिजे की त्याला काहीच नको असतं. अगदी 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 चुकून जरी त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली तर ती इच्छा समाजासाठी असली पाहिजे. त्याला अतिनिस्पृह असं म्हणतात. म्हणजे जर देवा देणारच असशील तर जगाचं कल्याण कर, ह्याला अतिनिस्पृहपणा असं म्हणतात. तो असला पाहिजे. हा त्याच्याकडे 5वा गुण असला पाहिजे. 6वा गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे, त्या व्यक्तीमध्ये आत्मज्ञानाची सतत आस असली पाहिजे की मला कोणत्याही परिस्थितीत आत्मज्ञान झालं पाहिजे. जर स्वामींना झालं, स्वामी माझी आई आहे तर मी त्यांचं मूल आहे, झाली पाहिजे. मला असाच ध्यास लागला म्हणून तर मी इथंपर्यंत पोचलो ना. बाप्पानं जर माझ्या होऊ शकलं, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, सावता माळी, गोरोबा काका, बहिणाबाई, ह्या सगळ्यांना जर ते होऊ शकलं आत्मज्ञान, तर मला का नाही होणार. एवढंच काय, ज्यांनी मला शिष्य बनवला ते गुरु माझ्यासारखेच आहेत, माणूसच आहेत ते. मग ते जर आत्मज्ञानी होऊ शकले तर मी का नाही होणार. मला पण मिळालं पाहिजे, मला पण मिळालं पाहिजे. असा अट्टहास सारखा मनामध्ये ज्यावेळी निर्माण होईल, ध्यास निर्माण होईल, त्यावेळी समजून जायचं की हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. आणि ज्यावेळी मनात येतं ना, जाऊ दे ना, मयेकरता आईला झालं ना, मला कुठे होणार आहे, सोमदेनाथ झालं आहे ना, आपल्याला नाही होणार. आपला विषय तो नाही. आपलं कसं आहे, रविवारच्या दिवशी जरा थोडे मौज मजा वगैरे करायची, संत संघाला जायचं. हा, स्वामींवर माझं प्रचंड प्रेम आहे. पण या बाकीच्या भानगडी कुणाला हवेत. तर आपण भाग्यहीन माणसं आहोत. का? अरे सगळं ऐश्वर तुझ्या समोर उभं आहे, तुला हे सगळं देणारा गुरु तुला जिवंत मिळालेला आहे, तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तू बोल, तुला काय पाहिजे ते.
इतकं देणार आहे, तरीसुद्धा आपण जर घ्यायला तयार नाही तर भाग घेईन. आणि नाही नाही मला स्वामींनी जसं मिळालं ना तसं मी मिळवणार म्हणजे मिळवणार. मी जाऊन बसेन स्वामींजवळ, स्वामींना विचारणार मला ते आत्मज्ञान कसं मिळेल ते सांगा ना. माझ्या काही ज्या चुका असतील त्या सगळ्या सांगा, मला बिलकुल वाईट वाटणार नाही आणि माझ्याकडून त्या दुरुस्त पण करून घ्या. असं ध्यास पाहिजे. हे त्याचं 6वं लक्षण आहे. आणि 7वं लक्षण क्षमा. अनेक लोक भेटणार समाजामध्ये. आपण त्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जो डॉक्टर असतो तसली भूमिका करायची असते नेहमी. वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतो ना तो त्या पेशंटसाठी असतो, त्यांना बरं करण्यासाठी असतो. पण एखादा वेडा येतो आणि त्याच्या अंगावर थुकतो, एखादा येतो आणि त्याची चेष्टामस्करी पण करतो डॉक्टरची, एखादा येतो तो का वाटेल ते बोलतो आणि एखादा कौतुक पण करतो. ऐकत नाही काही जण, तर काही जण चेष्टामस्करी करतात, काही रागानं बोलतं. कधी कधी डॉक्टरच्या अंगावर मारायला पण धावतात ना वेडे. पण डॉक्टर हे विसरत नाही की मी डॉक्टर आहे, हे कधीच विसरत नाही. आणि ते वेडे आहेत, ते करणारच ना असं प्रकार. म्हणून डॉक्टर त्याच्यावर मी ट्रीटमेंट करणार आहे, माझ्या अंगावर थुंकलास, तुला ट्रीटमेंट करणार नाही म्हणजे नाही, तुला बरं करणार नाही म्हणजे नाही. जो हाडाचा डॉक्टर आहे तो म्हणतो जाऊ दे, तो वेडाच आहे, ठीक आहे, वेडा मना असल्यामुळे मला बोलला असेल, माझ्या थुंकला असेल, मला रागावला असेल. एकनाथ महाराज काय म्हणाले मग अशी ताईंनी काय सांगितलं की एकनाथ महाराजांवर पानाची पिचकारी करून थुंकणाऱ्या माणसाला त्यांनी क्षमाच केली. का? त्याचा स्वभाव आहे तो. आमच्यावर किती टीका टिप्पणी काही लोक करतात. आजसुद्धा कितीतरी मनस्ताप देतात काही लोक, पण मला कधीच वाईट वाटत नाही, कारण मी मनाला लावूनच घेत नाही. कारण मी समजत असतो नेहमी की त्याचा तो स्वभाव आहे. मग जर त्याचा तो स्वभाव आहे तर क्षमा करणं माझा स्वभाव, मी कशाला सोडू. तू आपला इतकं होऊनसुद्धा स्वभाव सोडत नाही आहे. तोच कधी कधी समोरचा माणूस सुशिक्षित असतो तरीसुद्धा चुकीचा वागत असतो, अभ्यास असतो तरी चुकीचा वागत असतो. मग मी कशाला माझा स्वभाव सोडायचा. रामकृष्णांकडून मी शिकलो आहे. रामकृष्णानं विंचू चावतो, विंचवाला वाचवण्याचा ते प्रयत्न करत असतात, तरीसुद्धा विंचू डंक मारतो म्हणजे मारतोच. मग रामकृष्ण परमहंस असं म्हणतात विंचवाचा स्वभाव काय? डंक मारणे, स्वतःच्या रक्षणासाठी डंक मारून पलायन करणे, तिथून सुटका करून घेणे, हा त्याचा स्वभाव. या प्रसंगामध्ये सुद्धा तो जर सोडत नाही, तो वाहतोय, मरणार आहे हे त्या विंचवाला कळलेलं आहे, तरीसुद्धा जो त्याचा स्थायी स्वभाव तो सोडत नाही. तर माझा तर मानवी स्वभाव आहे क्षमा करणं, मी कशाला सोडायचं. आणि मग रामकृष्ण परमहंस त्याची खोडी समजून घेतात आणि त्या खोडीवर उपाय काढतात. काय की टणक जागा लागली की तो डंक मारतो, होय ना. मग ते पाण्यामध्ये वाहत येणाऱ्या विंचवाला अशी पाण्यामध्येच ओंजळ करतात आणि पाणी त्या ओंजळीमध्ये घेतात. ओंजळीत पाणी असतं, त्या पाण्यावर तो तरंगत असतो आणि रामकृष्ण आपल्या हाताला स्पर्श होणार नाही त्या विंचवाचा, असा प्रयत्न करत मध्य प्रवाहामध्ये जे असतो तो वाहत पाण्यामध्ये तो पोहत 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 ते काठाला घेऊन जातात. आणि इतके काठाला घेऊन जातात की क्षणार्धामध्ये त्या विंचवाला वाचवण्यासाठी बाहेर काठावर फेकता येईल इतक्याच पोहत जवळ जातात. त्यामुळे विंचू चावत नाही आणि त्याला वाचवणंही सोपं जातं. हा स्वभाव असला पाहिजे आपल्याकडे. संत जे आहेत त्यांच्याकडे हेच असतं नेहमी. मग तुम्ही जर संतांची मुलं आहात तर संतच आहात. बाप मराठा असेल तर पोरगा जो पोटी जन्माला तो मराठाच होणार, त्याला कोण वैश्य म्हणणार नाही, कोण ब्राह्मण म्हणणार नाही. तसं जर ज्या बापाची मुलं तुम्ही आहात त्याला जर संत म्हणतायत तर तुम्ही पण संत आहात. मग संतांची लक्षणं आणा ना, तर बापाची इज्जत जाते ना त्याच्यामध्ये. कुणाचा मुलगा? अरे बाप इतका शांत आहे आणि पोरगा इतका उर्मट कसा, हाही विचार केला पाहिजे आपण. म्हणजे आपल्यामध्ये क्षमा नावाची जी गोष्ट आहे ती वाढेल. आणि जिथे क्षमा करण्याची वृत्ती आहे ना तिथे नेहमी शांती राहते. आणि जिथे शांती आहे तिथे देवाचा वास असतो. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. तिथे काहीही कमी पडत नाही, तिथे देवाचा नादच राहतो अखंड. म्हणून हे गुण आपल्यामध्ये आणूया, म्हणजे काय होईल की आपोआपच आपण देव बनणार. देव पहावयास गेलो आणि देवच होऊन ठेलो. हे लेकरांनो लक्षात ठेवा. यासाठी ही पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय मी. का तर तुम्ही फार आता ज्ञान सगळं मिळवलेलं आहात. आता अशा अवस्थेमध्ये आहात
कधी एकदा मुक्ती मिळेल अशा अवस्थेपर्यंतचं ज्ञान मिळालं. म्हणजे ज्ञान मिळूनसुद्धा आपण बिघडण्याची शक्यता असते का? भाग्यहीनांची लक्षणं जर आपण स्वीकारली तर भाग्यहीन माणसं अशाच चुकीच्या लोकांच्या सहवासात जातात की जे भाग्यहीन असतात, की जे कधी विवेक नसतो, कधी कुणाचं ऐकायचं नसतं, मी सांगणार तेच खरं, अशा उर्मट अशा चुकीच्या लोकांच्या नादी जाऊ नका. संत संघात या संत संघात चांगलं शिकवलं जाईल, ज्या योगे तुमचं कल्याण होणारच. आईवडिलांच्या नावाचा उद्धार होईल, मुलाबाळांवर चांगल्या प्रकारचे संस्कार होतील, अनेक पिढ्यांचा उद्धार होईल, गुरूंचं नाव मोठं होईल आणि गुरूंची कृपा संपादन होईल. म्हणून हा चांगला वारसा आपण घेऊन जायचं आणि परत परत या संत संघामध्ये यायचं. म्हणून इथे आता आपण रजा घेऊया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.